राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलं तापलं आहे। अकोल्यामध्ये आता बंजारा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे आणि बंजारा समाजाची मागणी आहे की आम्हाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्यात यावं। काही आंदोलनकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूयात नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत। दादा, मला सांगाल काय तुमची प्रमुख मागणी? हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश असल्याचं स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे आणि हे जे डॉक्युमेंट्स समोर आलेले आहेत त्यामुळं आमच्या समाजामध्ये तरुण जे मुलं आहेत ते सगळे जागरूक झालेले आहेत। सोबतच 1966 पासनं महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाजाचा समावेश करण्यात यावा यासाठी स्पष्टपणे असा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केलेला होता। त्याच्यानंतर केंद्र सरकारने तो प्रस्ताव मान्य केल्याचं आणि 1969च्या अनुसूचित जमाती दुरुस्ती बिलामध्ये त्याचा समावेश करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचं सुद्धा केंद्र सरकारनं राज्य सरकारला सूचित केलेलं होतं। त्याप्रमाणे सुद्धा राज्य सरकारांनी तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवलेला आहे। वेगवेगळे जे आयोग केंद्र स्तरावर निर्माण करण्यात आले होते त्यांनी सुद्धा बंजारा समाज हा अनुसूचित जमातीचे 4ही क्रायटेरिया फुलफिल करतो आहे, पूर्ण करतो आहे असे त्यांच्या अहवालामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले आहे। लोकूर कमिशननी सुद्धा त्यांच्या कमिशनमध्ये स्पष्टपणे तसा उल्लेख केलेला आहे। हे सगळे डॉक्युमेंट्स आज समोर आल्यामुळं समाजामध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झालेली असून समाज हा अनुसूचित जमातीचा आरक्षण मिळवण्यासाठी पेटून उठलेला आहे आणि सर्व राज्यभर महाराष्ट्रामध्ये ह्या आंदोलनाने उग्र रूप धारण केलेलं आहे। यापूर्वी देखील समाजाच्या मागण्या संदर्भात आंदोलन करण्यात आले आहेत, मात्र आजपर्यंत मागण्या का पूर्ण झाल्या नाहीत, म्हणजे काय कारण आहे त्याच्या मागचे? याला मेन कारण म्हणजे मागण्या बरेच दिवसापासून सुरू होत्या, परंतु सरकार हा झोपेचे सोंग घेतो आहे आणि खरं मूळ आदिवासी हा बंजारा समाज आहे। जंगलात राहणार आहे, जंगलामध्ये काम करणार आहे, त्यांना घरं न होते, परंतु तरीही केंद्र सरकार म्हणा किंवा राज्य सरकार या आदिवासीला, आमच्या बंजारा समाजाला आदिवासीमध्ये जागा देत नव्हतं। आणि विशेष म्हणजे बंजारा समाज हा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये आहे। आंध्र प्रदेश, कर्नाटक, यामध्ये आदिवासीमध्ये बंजारा समाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये याला विजेमध्ये कन्वर्ट केलेला आहे। आणि म्हणून आमचा समाज हा एकच जाती, एकच बोली, एकच भाषा, एकच पेहराव, एकच खानपान ह्या सगळ्या असून आम्हाला वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळा दर्जा दिलेला आहे। त्यामुळं आमची महाराष्ट्राच्या बंजारा समाजाची प्रमुख मागणी आहे की भारतामधल्या सगळ्या बंजारा समाजाला एकच अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा। तुम्ही अनुसूचित जमातीचं मागणी केलेली आहे, मात्र अनुसूचित जमातीतल्या ज्या जाती आहेत त्यांनी असं म्हटलंय की अनुसूचित जमातीमध्ये आणखी जातीचा उल्लेख करण्यात येऊ नये। आम्ही कोणाचं आरक्षण असं ओढून मागत नाहीये। आम्ही आमचं जे हक्काचं जे आरक्षण आहे, जे वेगवेगळ्या आयोगाने आम्हाला रिकमेंड केलेलं आहे, त्याच्यामुळं संविधानिक दृष्ट्या आम्ही योग्य आहोत, संविधानिक दृष्ट्या आम्ही क्वालिफाय आहोत। त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय। आम्हाला कोणाच्या आरक्षणातून आम्हाला नको, आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय। काही विद्यार्थी देखील आहेत, काय या आरक्षणामुळे काय फायदा होणार आहे नेमका? आता जसं की आपल्याला माहिती आहे, इंदिरा गांधी पंतप्रधान असतानापासून आमची ही लढाई आहे, पण याच्यावर आम्हाला काही यश मिळालेलं नाही। आणि या कारणास्तव आमचे असे मेहनतू आणि गरजू विद्यार्थी आहेत जे आरक्षणामुळे काही ठिकाणी फॉर एक्झाम्पल जसं आपण पोलीस भरती घेतलं, मार्क्सनी ग्राउंडनी मागे राहून जातात, पण त्यांच्यामध्ये पोटेन्शियल हा भरपूर प्रमाणात आहे। तर आम्हाला सरकारला हीच मागणी करायची आहे की आम्ही कोणाच्या वाटेचा घास मागत नाही आहे, आम्हाला फक्त आमचा हक्कच द्या आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे। तो मिळेपर्यंत आम्ही शांत राहणार नाही आणि आम्ही असेच लढाई लढत राहू आणि आमचा हक्क घेऊन राहू। आणि सरकारला एवढीच मागणी आहे की आमच्यावर लक्ष द्यावे। आमचा समाज आजपर्यंत माघारी दबलेला होता, आज आम्ही पुढे आलेलो असून आम्हाला आमचा हक्क द्यावा आणि आम्हाला समाजात तेवढाच बाकीच्या इतर जातींनी एवढाच समान हक्क पुरवठा द्यावा। धन्यवाद। आणखी काही आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहेत। दादा, आंदोलन जर समजा यशस्वी नाही झालं तर काय तुमच्या पुढे हे राहतील मागण्या राहतील? अनुसूचित जाती आरक्षणाबाबत
आज जो हा लढा चालू आहे हा अशा रीतीने सामाजिक लढा तर असेलच, याशिवाय कोर्टामार्फत, सुप्रीम कोर्टामार्फत जे आपले वेगवेगळे मार्ग हे मिळवण्यासाठी आहे, त्या सर्व मार्गाने हा समाज लढा देण्यास तयार आहे. या समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार जर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, तर ह्याच हक्कासाठी हा समाज कित्येक वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करत आहे. पण शासन हे डावलत आहे. कृपया शासनाने आता तरी ह्या गोष्टीचा विचार करून ह्या समाजाला न्याय द्यावा, अशीच शासनाकडे आमची विनंती आहे. समाजाला न्याय मिळावा यासाठी आता न्यायालयीन लढाई देखील लढण्यास आम्ही तयार असल्याचं जे मत आहे ते या आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलं आहे. जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला.